पड र पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तानेल चातकावानी. या लोकगीताची आठवण होण्याचं कारण सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर यंदा एकाच वेळी 3 आघात होताना दिसतायत. पहिलं एल निनोचं संकट, दुसरं युद्धामुळे खत टंचाई आणि तिसरं अमेरिकी टॅरिफमुळे खर्च अफाट पण उत्पन्नाची हमी मात्र शून्य. युरियाचं संकट उभं ठाकलं असल्याच्या काही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. पहाटेपासून लोक रांगा लावत आहेत. पोलीस प्रोटेक्शन लावलं जात असल्याचं चित्र विदर्भामध्ये काही ठिकाणी आढळून आलंय. हे संकट आता फार फिक्कट दिसून येतंय, जे भविष्यात म्हणजे पुढच्या अगदी काही दिवसांमध्ये गडद होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मनस्ताप तर होणारच आहे, शिवाय राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते असं अभ्यासकांचं मत आहे. याच युरिया आणि खतांच्या संकटाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. युरिया शेतीला किती आणि कसा महत्त्वाचा असतो, महाराष्ट्राला अंदाजे किती युरिया लागतो, युरियाचे क्रायसिस का निर्माण झाले आहे आणि व्यापारी याची साठवणूक करून ठेवतात का, अजून पेरणी सुरू झालेली नाहीये तर इतका गोंधळ उडतोय, पेरणीच्या वेळी नेमकं काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर सरकार म्हणून सरकारनं काय करायला हवं आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय सावधगिरी बाळगायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लाखो शेतकऱ्यांशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या इतकं त्यांच्या समस्या अजून कुणीही जास्त प्रमाणात समजू शकलेलं नाहीये. मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीनं आपण काही फॅक्ट्स जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर इराणमधील तणावाच्या परिस्थितीमुळं भारतात शेतीसाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झालाय. केंद्र आणि राज्य सरकार मागच्या वर्षापेक्षा जास्त खतं यावर्षी उपलब्ध असल्याचा दावा करते, पण प्रत्यक्षात ग्रामीण भागामध्ये आत्ताच युरियाची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली. युरिया टंचाईचं गाऱ्हाण जे आहे ते त्यांच्यासमोर मांडलं. मराठवाड्यामध्ये टंचाईची स्थिती अधिक गंभीर असल्याचं समोर आलेलं आहे आणि युरिया मिळवण्यासाठी जसं की सांगितलं, कृषी केंद्रांबाहेर शेतकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढलेली आहे. दुकान उघडल्यानंतर तिथं शेतकऱ्यांची झुंबड उडताना बघायला मिळालेली आहे आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि कृषी केंद्र चालकांचे वाद होताना सुद्धा दिसत आहेत. त्यामुळं प्रशासनानं त्यासाठी काय केलंय तर कृषी केंद्राबाहेर पोलीस कमांडोंचा बंदोबस्त लावलेला आहे. युरिया आणि खतं तुटवड्याचा हा जो विषय आहे, हा विषय समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातले ज्येष्ठ कृषी पत्रकार विजय गायकवाड यांचा रिसर्च आणि अभ्यास हा फार मोलाचा ठरलेला आहे. युरियाचं मोठं संकट निर्माण झालंय तर हो झालंय. आज कदाचित मोठ्या प्रमाणात तुम्हाला हेडलाईन दिसणार नाही, परंतु जुलैच्या मध्यामध्ये शेतकऱ्याला प्रत्यक्ष हा प्रॉब्लेम जाणवणार आहे हे मात्र नक्की आहे. कारण की आता मान्सून कोकणापर्यंत आलाय आणि पेरण्याला सुरुवात होईल काही दिवसांनी. पेरणीनंतर 3 आठवड्यामध्ये युरियाची डिमांड ही रेज होते, कारण की ती त्यावेळेस वाढीच्या अवस्थेमध्ये असतात आणि त्यावेळेस जर युरिया दिला नाही तर कदाचित पिकांचं उत्पादन घटेल, पीक मागे राहील आणि जे होणारं नुकसान आहे ते कदाचित पुढे जाऊन भरून निघालं नाही. म्हणून आज शेतकरी युरियाची मागणी करतायत आणि हा युरिया जर मिळाला तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल असं एकंदरीत चित्र आहे. त्यांनी एक या संदर्भामध्ये पोस्ट केली होती, ज्याचा उल्लेख मी थोडक्यात केला होता सुरुवातीला. ओघवता तर सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सध्या 3 मोठे आघात होत आहेत. पहिला यातला आहे एल निनो. NOAAनं जून आणि ऑगस्ट 2026 एल निनो येण्याची शक्यता 62% आहे असं वर्तवलेलं. स्कायमेटनुसार मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे यावर्षी, म्हणजे 60% शक्यता आहे मान्सूनची. आणि मराठवाडा, सोलापूर, पश्चिम विदर्भात सगळ्यात जास्त धोका असल्याचं सुद्धा सांगण्यात आले. महाराष्ट्रभर सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस होऊ शकतो आणि पावसाचं आगमन हे उशिरा होणार असून पावसातील प्रदीर्घ जो खंड आहे आणि मान्सूनचं
जे परत नाही ते सुद्धा लवकर होणार असल्याचं सांगितलं जाते आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर यामुळं मोठा परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. हे सगळं केवळ कदाचित नाही तर जागतिक पातळीवरच्या शास्त्रज्ञांनी दिलेला हा गंभीर इशारा आहे असं विजय गायकवाड सांगतात. दुसरं म्हणजे इराण संघर्ष. इराण जगातील सगळ्यात मोठ्या युरिया उत्पादकांपैकी एक आहे. होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत झाल्यास जून पेरणीपूर्व खत टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळं जागतिक स्तरावरून युरिया आणि DAP पुरवठ्यात अडथळा निर्माण झालाय. होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद होण्याची किंवा विस्कळीत होण्याची भीती आहे आणि त्यामुळं खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची सुद्धा चिन्ह वर्तवण्यात येत आहेत. आधीच तणावाखाली असलेला हा जो पुरवठा आहे याची पूर्ण साखळी जी आहे ही कोलमडण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. भारत आपल्या खतांच्या गरजेचा मोठा भाग तिकडनं आयात करतो आणि यातल्या कोणत्याही म्हणजे एखादी सिंगल यातला व्यत्यय जर यामध्ये आला तर याचा फटका हा महाराष्ट्रातल्या संपूर्ण खरीप पेरणीला बसेल असा अंदाज सुद्धा अभ्यासक व्यक्त करताना दिसत आहेत. जर जून जुलैच्या पेरणीपूर्व खतांची खेप उशिरा आली किंवा किमती वाढल्या तर शेतकरी ही महागडी खतं घेऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे. एकतर यामुळं कमी पेरणी होईल किंवा खतांशिवाय पेरणी केली जाईल आणि या दोन्हीचा परिणाम म्हणजे उत्पादन कमी होईल. आता यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे अमेरिकी टॅरिफचा. पोटॅश, फॉस्फेट, कीटकनाशकांचे भाव जागतिक पातळीवरती वाढत आहेत आणि शेतकऱ्यांवर खर्च वाढतोय. उत्पन्नाची यात जसं की सांगितलं की हमी नाही आहे. पोटॅश, फॉस्फेट आणि रासायनिक निविष्ठांच्या किमती या वाढत असल्यामुळं भारतीय आयातदारांना जास्त किंमत मोजावी लागते आणि त्याचा भार परिणामी शेवटी शेतकऱ्यांवरच येऊन पडतो. शेतीची यंत्रसामग्री, कीटकनाशकांचा कच्चा माल आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या किमती यामुळं वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जागतिक व्यापार तणावामुळं रुपयावर येणारा दबाव आणि महागाईत यामुळं होणारी भर ही सुद्धा चिंतेची बाब आहे आणि आधीच पावसाची इकडं अनिश्चितता असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाची शाश्वती नसताना वाढलेला खर्च हे एक धोकादायक समीकरण मानलं जाते. आता हे सगळे गंभीर प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि यावर आता शेतकरी काय करू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किमती आणखी वाढण्यापूर्वी खतं आताच खरेदी करा असा सल्ला ज्येष्ठ कृषी पत्रकार असलेले विजय गायकवाड यांनी दिलेला आहे. आताच खतं घेतली पाहिजेत, जास्त उशीर केला नाही पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर काही सरकारतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत तर कदाचित किती पूर्ण होत आहेत. कारण की आताचा जो स्टॉक आहे तो हा गेल्या वर्षीचा स्टॉक आहे. नवीन मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकलेलं नाही आहे. ते जे होणार आहे ते देखील कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे चित्र असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना खतं मिळणार नाही. म्हणजे 4 शेतकऱ्यांनी जर मागणी केली तर कदाचित एकाच शेतकऱ्याला खतं मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे येणारा काळ हा शेतीच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे आणि यातून जर मार्ग केंद्र सरकार आणि राज्य सरकार काढू नाही शकले तर शेतीचं नुकसान हे अटळ मला तरी दिसतं. म्हणजे संकट एक नाही आहे तर संकट अनेक आहे. राज्य सरकार अनेकदा जाहीर करतं की लिंकिंगवर आम्ही बंदी घालू, लिंकिंग होऊ देणार नाही, परंतु आजही ते चालतं. तुम्ही जर युरिया घेतला तर त्याबरोबर वाढीव खतं तुम्हाला घ्यायला प्रवृत्त केलं जातं. जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला खतं दिली जात नाही अशी चित्र आहे. सरकारने आता रेशनिंग करायचा निर्णय घेतलाय परंतु त्यामध्ये किती पारदर्शकता आहे हे काही सांगता येत नाही. सरकारचा हा नंबर आहे 1800 180 155 1800 180 याच्यावर तक्रार करायची आहे जर लिंकिंग चालू असेल तर. आता हे सगळं चित्र आताचे जे दिसतंय तर हे चित्र असंच राहणार आहे का तर नाही. जुलैच्या मध्यामध्ये हा क्रंच पॉईंट असणार आहे. जवळपास महाराष्ट्राचं क्षेत्र विचार केला आपण जवळपास 144 लाख हेक्टर जर एकाच वेळेस खतांची मागणी जर निर्माण झाली ती होणारच आहे तर परिस्थिती बिकट होईल असे एकंदरीत चित्र आहे. आता यासोबतच त्यांनी पुढे असं सुद्धा सांगितलं की ऊस आणि कापूस यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचं क्षेत्र कमी करा. दुष्काळ सहन करणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या जसं की ज्वारी, बाजरी, तूर, मूग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा जो आहे तो न चुकता उतरवा.
या हंगामात हे सगळं ऐच्छिक नाही आहे तर अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे असं समजून या सगळ्या गोष्टी करा. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं ही अर्थातच काळाची गरज आहे. यावरती तर बरीच लोक सातत्यानं बोलताना दिसत आहेत. त्यामुळं पाणी वाचवणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरीपाच्या पेरणीची लगबग जरी सुरू झाली असली तरी अगदी घाईघाईनं पेरणी करू नका. 50 ते 75 मिमी पाऊस खात्रीशीर पडल्याशिवाय पेरणी करू नका असं अभ्यासक सांगताना दिसत आहेत. आता खतांच्या तुटवड्याचा आपला मुख्य प्रश्न आहे, मुख्य विषय आहे. तर या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी एक उदाहरण आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्याचं एक उदाहरण टेंटेटिव्ह आपण लक्षात घेऊया. हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगामासाठी म्हणजे खरीप हंगाम 2026 साठी जून अखेर विविध ग्रेडची 43 जार म्हणजे 55 टन रासायनिक खतं मंजूर करण्यात आलेली आहेत. महिन्याच्या सुरुवातीपर्यंत विविध ग्रेडची 29,387 टन खतांचा पुरवठा यामध्ये झालेला आहे. त्यात युरिया 5,421.94 टन, DAP 929.60 टन, पोटॅश 654.25 टन, तर संयुक्त खतं म्हणजे NPK 12,000 टन, सिंगल सुपर असेल फॉस्फेट 9,416 टन या खतांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आजपर्यंत 38,963 टन खतांची विक्री इथं झाली आहे आणि कमी पुरवठ्यामुळं खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी खतं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांची हेळसांड तिथं सुद्धा होते. आता हिंगोली जिल्ह्याचंच हे उदाहरण सांगताना हिंगोली जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर जो आहे तो 81,569 टन आहे आणि खरीप हंगाम 2026 साठी म्हणजे एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीसाठी विविध ग्रेडच्या 90,015 टन रासायनिक खतांची मागणी ही कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यात युरिया 17,947 टन, सिंगल सुपर फॉस्फेट 19,466 टन, पोटॅश 1,879 टन, तर DAP 17,814 टन आणि संयुक्त खतं NPK 19,466 टन ह्या खताचा समावेश होता. आता हे सगळी आकड्यांची तफावत आपल्याला या एका उदाहरणावरनं लक्षात येत असेल. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. ती आकडेवारी सरकारचीच आहे आणि गेल्याच वर्षी जवळपास 18% युरियाचा तुटवडा आपल्याला होता. SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे देखील 32% कमी होतं. हे सगळं जे काही कधी होतं ते गेल्या वर्षीचं आहे. म्हणजे इराणच्या युद्धापूर्वीची परिस्थिती. म्हणजे गेल्या वर्षी देखील खतांचा तुटवडा होताच होता. या वर्षी या सगळ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे तो प्रचंड गंभीर झाला आहे. इराणच्या युद्धामुळे काय झालंय तर अमोनिया हा जवळपास 60% अधिक वाढला आहे. त्यामुळे खतं ही महागडी होणारच आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे महागाई तर वाढली आहे, उत्पादन देखील 25% घटलंय आणि त्यातच प्रमुख निर्यातदार जो देश आहे चीन त्याने देखील निर्यातीची बंदी केली. आपली आयात देखील अडकलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक दिसतंय की संकट हे मोठं आहे आणि शेतकऱ्यांनी आज जर दक्षता घेतली नाही तर हे गडद होऊ शकतं. आता ही सगळी जी तुटवडा आहे हा तुटवडा भरून काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि आता मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आता अपेक्षित आहेत. युरिया पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. नियोजन या संदर्भातलं मग आधी का केलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. युद्धाचा परिणाम या सगळ्या गोष्टींवर होणार आहे, शेतकऱ्यांवर थेट होणार आहे. याची कल्पना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच का दिली नाही किंवा या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जागृत का करण्यात आलं नाही. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे खरीपाची स्थिती समजून घेण्यामध्ये सरकार कमी पडलंय का. याची उत्तरं अर्थातच शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे. कारण आपण बघतोय की डिजिटल माध्यमांमध्ये म्हणजे शेती हा विषय सुद्धा सरकार गांभीर्याने घेत आहे. त्यासाठी विविध प्रकारचे ॲप्स आहेत. सातत्यानं त्या संदर्भातले अपडेट्स सांगण्यामध्ये सरकार कमी पडत नाही आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही AIच्या वापरापर्यंत गेलो आहे असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे. मग आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना मिळणं तितकंच गरजेचं आहे. बाकी शेतकऱ्यांनी एकूणच परिस्थितीचा सारासार विचार करून आणि योग्य नियोजन करूनच पेरणीचं पाऊल उचलावं ही विनंती आहे. आपली या संदर्भातली मतं किंवा आपल्याकडे या संदर्भात काही अधिकची माहिती असेल
तर ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तीसुद्धा व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.